ब्रँडचे कंपनीचे औषधं असतात त्यांना सांगितलं की चिंतेने माझ्या हालत तिथे खराब झाली. रंग बघ कसा आहे ना, मोरपिशी कलर आहे. असं असं जावं काय तर इथे फोडणी वगैरे बघा माझी करून झालेली आहे किड्यांचा. त्या ह्याच्यावर टाका झेंडूवरती, त्या झेंडू ज्याच्यावरती ना त्या होते काल बोलवत असते मोगऱ्याला. तर कुणालच्या बाबा ना झाडांना फवारणी करतायत. तुम्हाला मी पहिला आजचं वातावरण दाखवते. आज ना म्हणजे असं बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे, थोडंसं हलकंसं ऊन पडलेलं आहे. पाऊस पडला आहे सकाळी पण खूप कमी पाऊस आहे. आणि आणि असं वातावरण आहे ना, म्हणून आम्ही आता ना औषध फवारणी करायला घेणार आहोत. म्हणजे हे जे रान बघा वाढलेलं आहे ना, ते असं म्हणजे ऊन आला ना की ते औषध फवारायचं असतं, म्हणजे ते औषधाचा असर होतो, नाहीतर मग काही उपयोग नाही. आता मी घरामध्ये काम करत होती तर पटकन माझं लक्ष गेलं उन्हाकडे. तर कुणालच्या वेळेला चला म्हटलं पटापट करून घ्या. त्याच्यामुळे ते पण मग होतं ते काम त्यांनी सोडलं आणि लगेच ते बाहेर आले. मग हे असं वातावरण लागतं हे रान मारण्यासाठी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता दुपारची वेळ आहे. मी आता किचनमध्ये की नाही भांडी घासत होती. तुम्हाला म्हणाले ना हे ऊन बघितलं आणि पटापट हे कामाला ना सुरुवात केलेलं आहे. आपलं बघा हे रान वगैरे वाढतं ना, औषधं ना आहे आपल्याकडे आणलेलं. गेल्या वर्षी बॉटल आणली होती आणि तुम्हाला सगळ्यांना ते बॉटल दाखवलेली पण होती. आता एक 2-3 दिवसापूर्वी मला एका ताईंची कमेंट आलेली की ताई रान मारायचं जे औषध आहे ना ते दाखवा आम्हाला. मला वाटतं त्यांना घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पटकन माझ्या लक्षात आलं आणि आता मी दाखवते तुम्हाला ते औषध. थोडंसं तुम्हाला औषधाबद्दल सांगेन. तर हे औषध मिळतं कुठे तर खताचं दुकान बघा असतं जिथे आपल्याला खतं मिळतात, बियाणं वगैरे मिळतं ना, त्या दुकानामध्ये हे औषध आरामात मिळून जातं. आणि कंपनी म्हणाल ना तर एकाच कंपनीचं मिळेल असं नसतं, वेगवेगळ्या कंपनीची ही औषधं असतात. दुकानात जायचं, त्यांना सांगायचं की रान मारायचं औषध द्या, ते बरोबर देतात. त्याच्यामुळे हे औषध कसं सहज मिळून जातं. पटकन तुम्हाला बॉटल दाखवते. आणि ऊन असेल ना त्यावेळेसच हे औषधाने मारायचं असतं. तुम्ही जर का पावसाळ्यामध्ये जर का हे औषध मारायला गेलात तर त्या औषधाचा काहीच उपयोग होत नाही. हे असं कडकडीत ऊन पाहिजे, म्हणजे ते औषध मारून झाल्यानंतर एक निदान 5-6 तास तरी राहायला पाहिजे, तर त्या औषधाचा असर होतो. आणि जर का आपण औषध मारलं आणि पाऊस पडला की सगळं ते औषध वाहून जातं, सगळी आपली मेहनत वाया जाते. त्याच्यामुळे ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात ठेवूनच सर्व करावं लागतं. मला पण बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई औषध मारा औषध मारा, पण ह्या गोष्टी असतात. म्हणजे असं वातावरण असेल ना तरच उपयोग होतो, नाहीतर काही नाही. त्याच्यामुळे कुणालच्या बाबाने आता फटाफट ते ना करायला सुरुवात केलेली आहे. तर कसं मिक्स करायचं ते पण तुम्हाला मी दाखवते पटकन. तर ही बघा ही बॉटल. आता हे बघा हे नाव, त्याचे वेगवेगळ्या ब्रँडचे कंपनीचे औषधं असतात, त्यांना सांगितलं की ते बरोबर देतात. आणि त्यांचं प्रमाण पण बघा इथे लिहिलेलं आहे. पण ही गेल्या वर्षी आणलेली बॉटल आहे, तर ह्या वर्षीसुद्धा आहे. म्हणजे इतकं काही महाग मिळत नाही, औषध स्वस्तच मिळतं ना. एक मिनिट मी तुम्हाला प्राईस बघून पण सांगते. अच्छा, हे 500 मिलीची बॉटल आहे आणि मला वाटतं काहीतरी 100-150 रुपयाला हे बॉटल आणलेली ना. चला तिकडे आपण मिक्स करूया, कोणाला जेव्हा करतायत ना. आज ऊन होतं ना त्याच्यामुळे भरपूर असा चान्स आम्ही मारलेलं आहे. कुणालच्या बाबांनी बरंच असं रान वगैरे ना साफ केलेलं आहे. उन्हाचा फायदा. आता आमच्याकडे काय मोठं स्प्रेचं हे नाही, ही छोटीशी बॉटल आहे ना त्यातच आम्ही तयार करतो आणि जसं लागेल तसं. नंतर काय मोठ्या बालदीमध्ये बनवून ठेवायचं ना, काय वाटतं? मोठ्या बाल्टीमध्ये बनवलं तरी चालतं. हां, एक बघा मोठी बालदी असते ना ती त्यात बनवायचं, ही टाकायचं एक बूच, अर्धा बुच. आता हे लहान आहे ना त्याच्यामुळे पाव कमीच टाकायचं असतं, कमी टाकायचं आणि पाणी भरपूर टाकायचं त्याच्यामध्ये. थोडंच वापरायचं असतं. हे आपल्या घराजवळचं आहे रान, तिथेच मारून टाकूया. हे आता इथे आहे हां इथे जवळचं आहे ना, हे बघा हे घराजवळ. संडासच्या आजूबाजूला ते पण टाकलं. ते बरं पडेल. आजूबाजूला लई वाढतंय. आता पाणी मिक्स करायचं, पूर्ण पाणी आता ह्यात भरायचं आणि पटापट स्प्रे करत जायचं. मागच्या टायमाचा ना आपण बाथरूम मध्ये टाकलं ते मी ना खराब केलं तेव्हा. काय ते लक्षात नाही ना तेव्हा. मोठ्या बालदीतच बनवणं, नाही तर पटापट भरता येईल ना. मग ते तुम्हाला दाखवायचं म्हणून आता ते पटापट करतायत, नंतर मोठ्या बालदीमध्ये करून पटापट होऊन जाईल. कसलं ऊन पडलं आहे बघ.
तेच ऊन पडले तर होईल ना पटकन. हां असं कडकडीत असं ऊन वाटतंय कारण आता आपल्याला कशी पावसाची सवय झालेली आहे ना आता 2 महिने झाले त्याच्यामुळे हे हलकंसं ऊन पडलं ना ते पण असं नकोसं वाटतंय. आता पाऊस कडक पाऊस जबरदस्त मस्त हां थोडीशी गरमी जाणवायला लागली पण ते पडणार ते काय. झालं औषध तयार. एक पाव चमचा टाकलं आणि पाणी टाकलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असं स्प्रे करत जायचं. उन्हामध्ये लगेच सुकून जाईल ना 5-6 तासामध्ये लगेच असर होतं हे मारल्यानंतर. हे असं मारलं गेलं झालं. आता उन्हामध्ये दणादण मारणार ते फटाफट. हो ना कडकडत ऊन पडलं तर. हे बघा आता बालदीमध्ये बनवलं रंग बघ कसा आहे ना मोरपिशी कलर आहे. म्हणजे लिक्विड म्हणजे काहीतरी मिक्स आहे मस्त त्याच्यात. 2-3 तासात ते आता एका अर्धा तास तरी ऊन पडला ना हां बस त्याला ऊन हवं औषध मारल्यानंतर. फास्ट आहे. स्लो आणि फास्ट ते 2 प्रकार येतात त्याच्यामध्ये. औषधामध्ये म्हणजे स्ट्रॉंग आणि असं हे तर स्ट्रॉंगवालं चांगलं ना पण. काय काय लोक स्लो वाले वापरतात काही फास्ट वापरतात. आपल्याला असं लगेच पाहिजे. फवारा बरोबर नाही होत आहे तर हे फिरव नोझल ते फिरव जरा. हे असंच मारून दे डायरेक्ट एवढं साफ होऊन जाईल. फक्त तर ऊन पाहिजे 4-5 तास राहिलं ना ऊन पाऊस नाही पडला ना तर त्याचा असर होईल. जर का पाऊस पडला तर औषधाचा असर होणार नाही सगळं वाया जाईल मग असं आहे ते. तर आज सकाळपासून मी शूटिंग काही केलंच नाही. आत्ता दुपारी मी सुरुवात केली. आज थोडीशी मी मेंटली डिस्टर्ब होती आणि मला डिस्टर्ब करणारा होता हा आपला शेरू. सकाळी 6 वाजता तो गेला खेळायला. वाघ्या आणि शेरू दोघं पण संघाती गेलेले. वाघ्या बरोबर टायमात म्हणजे 8:30 पावणे 9च्या दरम्यान तो घरात आला आणि हा शेरू आहे ना तो जवळजवळ 11:30ला घरी आला. आणि इथे मी काळजीने चिंतेने माझी हालत तिथे खराब झाली होती त्याच्यामुळे मला काही सुचत नव्हतं म्हणजे काय करू आणि काय नाही अशी वेळाची वाट बघत होती. आणि जेव्हा तो घरी आला ना तेव्हा हा श्वास सोडला मी की नाही आला म्हणून. असे येतात ते पण एक काळजी वाटते ना त्याच्यामुळे की कुठे गेला आहे काय गेला आहे कारण खूप लांब लांब खेळायला जातात हे दोघं जणं. आणि मला वाटतं दोघांची काही चुकामुक झाली असेल त्याच्यामुळे हे सगळं घडलं. त्याच्यामुळे मी आज शूटिंग आहे ना माझं साईडला करून ठेवलं होतं तुम्हाला मी दाखवते. आणि तो आला ना तो इतका दमलेला होता थकलेला होता भुकेला होता. तर आल्याला लगेच त्याला पहिला पुसून काढलं त्याला खायला वगैरे दिलं आणि अजूनपर्यंत पण झोपला आहे. आता दुपारचं पण तो जेवण वगैरे झाला आणि आज झोपतोय सारखा इतका तो थकलेला आहे. म्हणजे रानावनात डोंगरात तो फिरला असेल ना धावून धावून दमला असेल तो. आणि अजिबात होऊन एका चून अजिबात त्याचा आवाज नाही आहे. खाणंपिणं त्याने सगळं व्यवस्थित केलेलं आहे पण थकला आहे खूप. चेहऱ्यावरनं त्याच्या जाणवते मला की खूप थकला आहे तो आणि खूप असा फिरला आहे तो आता. त्याच्यामुळे असं दाखवत्या तुम्हाला खूप खूप जीवाला घोर लावतात कधी कधी. हे बघा शेरू बाबा कुठे गेला तू. आणि आज बघा हे अशी जमिनीवरती लोळतात कारण गरम होते ना म्हणून. नाहीतर त्यांना ना असं झोपायला अंथरूण वगैरे काहीतरी लागतंच. नाहीतर अजिबात ते जमिनीवरती झोपत नाही थंड असतं ना पावसामध्ये त्याच्यामुळे. पण आज त्यांना नको आहे. हा बघा इथे झोपता आणि हा बघा कसा लोळतोय. हा बघा कसा लोळतोय. लाडात आलाय तो वाघ्या वागुड्या काय. आत्ताच दोघंजण जेवण झालेले आहेत एक 10-15 मिनटं झाले. हे असंच त्यांचं आपल्याला जीवाला चिंता लागून राहते ह्यांची. असा थकला आहे तो आज झोपायचंच बघतोय सारखं नाही तर हा एवढा शांत राहणार आहे नाही. शेरू आपला मस्तीखोर आहे खूप. इतका शांत फक्त तो झोपतो ना थकतो त्यावेळेस. आणि भूक लागली का शांत नसतो तो पण मागून म्हणजे दादागिरी करून आणि हट्ट करून तो घेणार सांगणार आपल्याला की मला भूक लागली सारखा ओरडत बसणार खायला दे तेव्हा मग आपल्याला समजतं. पण आज काहीच नाही आता तर एकदम शांत आहे. सकाळी नाश्ता पण केलेला आहे व्यवस्थित आणि आता जेवलाय पण. त्याला फक्त आता आरामाची गरज आहे. शेरू मी की नाही आता गाडीमध्ये बसले. शेरू वाघ्याला सोडलंय ना त्याच्यामुळे शेरूला जरा राग येतोय. स्वतः सकाळी आलाय 5 ते 6 तास फिरून. शेरू बघा दादागिरी करतोय वाघ्यावरती. ए गुंडू ए बाबुड्या कोण आहे तो. शेरू पाऊस पडला कुणाला त्या बाबांची मेहनत वाया गेलेली आहे. काय
औषध फवारणी केली ना? हा? औषध फवारणी वाया गेली की नाही? नाही काही मध्ये हा, मग चांगलं ऊन पडलेलं, पण आता एकाकी पाऊस आला. आता काय करणार? थांबा मी जरा बाहेर उतरते. हां, बघा शेरूला सोडलं ना आता. हा बघा चालू झाला पाऊस. औषध फवारणी केलेली, पण कुणाच्या आवाजात की काय नाही होणार. हा, बऱ्यापैकी नाही. मरेल अर्ध पण मग असे वातावरण उन्हाळी झालं तर कसं वाटत होतं ना? चांगलं नव्हतं वाटत ना? ए काय तुमची मस्ती आहे? थोडंसं गरम पण व्हायला आलं होतं. चला चला चला, माझं काम झालं. चला पहिला गेल्यामुळे त्याच्या खाली मग कपड्याच्या खाली भेटते का? सकाळी उडल्याचा आवाज राहतो. कपड्याच्या खाली. आजचा दिवसच आमचा की नाही वेगळा होता. म्हणजे सकाळी शेरू बघा गेला, त्याचा घरी यायचा पत्ता नाही. तिथे आम्ही काळजीने वाट बघत राहिलो होतो आणि तो थोड्या वेळाने आला. तो 11 11:30च्या दरम्यान. आणि दुपारी जेवायला बसलो आम्ही. जेवायला बसलो आणि वरून काहीतरी पडलं, म्हणजे फॅन खालीच आम्ही बसलो होतो. म्हणजे काय पडलं आम्हाला दिसलं नाही आणि शोधत होतो तर काही सापडलं नाही. म्हणजे नंतरला दिसेल म्हणून बघितलं, पण काही माहितीच नाही पडलं आम्हाला. आणि आम्हाला समजलंच नाही की फॅनचं काही पडलं असेल वगैरे. तर तो विषय आम्ही तिथे सोडून दिला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मी इथे काम करत होते ना हॉलमध्ये, तेव्हा तो स्क्रू वरून पडला आणि तो बघितला मी. तर बघितल्याबरोबर मी लगेच कुणालच्या बाबांना दाखवलं की असं असं बघा स्क्रू पडलेला आहे वरून. आणि मला डाऊट आला की ते पंख्याच्या म्हणजे इकडंच स्क्रू पडलेला आहे. त्याच्यामुळे लगेच कुणालच्या बाबांनी येऊन चेक केलं. वर चढले ते सोफ्यावरती. आता एक तर सोफा घेतलेला आहे, कारण आपल्याकडे टेबल नाही आहे. शिडी आहे, पण ती शिडी कशी व्यवस्थित बसत नव्हती. त्याच्यामुळे सोफा सरकवून घेतला आणि फॅन इथे चेक करायला सुरुवात केली कुणालच्या बाबांनी. तर त्यांनी बघितलं तर वरचा जो स्क्रू आहे ना तो पडलेला होता. हा बघा, हा असा स्क्रू खाली पडलेला. त्याचा वायसर जो असतो ना, मागचा जो नट असतो ना, तो दुपारी पडला मला वाटतं. कारण त्या म्हणजे सगळं काम करून झाल्यानंतर तो नट आम्हाला मिळाला. तर इथे कुणालच्या बाबांना नट शोधत होते. आमच्याकडे एक बॅग आहे सामानाची, त्यात तो नट सापडला. म्हणजे कधी-कधी असं होतं, की एखाद दिवस बघा आपला असतो, वाईट असतो. जर आपण दुर्लक्ष झालं असतं, तर हा फॅन खाली आला असता. तर फॅन कसा पॉल आहे लोखंडी, त्याच्यामध्ये अडकवलेला आहे. त्याचा स्क्रू वरच्या साईडला आहे आणि म्हणजे जे काय त्याला हुक म्हणतात ना, त्याचं सांगते कसं आहे ते. त्या स्क्रू वरच्या साईडला अडकवलेला आहे आणि हुक आहे ना खालच्या साईडला आहे. आणि त्याच्या आतमध्ये परत दुसरा हुक लावलेला आहे आणि त्या दुसऱ्या हुकमध्ये तो फॅन अडकवलेला आहे. असं सगळं केलेलं आहे इलेक्ट्रिशियननी. आता ही गोष्ट मंगळवारची आहे आणि आज वार आहे गुरुवार. म्हणजे 2 दिवस होऊन गेले त्या गोष्टीला. तरी पण आज मी तुमच्याशी बोलते आणि एडिटिंग करायला बसलेलं आहे, तरी पण माझ्या अंगावरती काटा येतो. म्हणजे विचार करून माझ्या अंगावरती काटा येतोय, की जर का त्या फॅनखाली आम्ही बसलेलो असतो, म्हणजे दुपारच्या वेळेस आम्ही जेवायला तिथे बसलोच होतो, पण पुन्हा समजा काही काम करण्यासाठी बसलेलो असतो आणि वरून जर का फॅन सरळ खाली आला असता, तर काय झालं असतं? म्हणजे ही गोष्टच विचार करण्याच्या पलीकडची आहे. पण कुठेतरी म्हणतात ना, देवाची कृपा असते, त्याच्यामुळे थोडक्यात हे निभावलेलं आहे. लक्ष गेलं म्हणून बरं झालं, नाहीतर काय झालं असतं काही सांगू शकत नव्हते. तर इथे पटापट कुणालच्या बाबांनी जो स्क्रू आहे ना लावायला सुरुवात केली. इथे आता हात पोचत नव्हता, त्यामुळे सोफा घेतलेला आहे. सोफा घेतला तरी पण थोडंसं जरा ना म्हणजे कमी पडत होतं. म्हणजे मध्ये कसं ते फॅनचं ते पाते पण येतात ना, त्याच्यामुळे जरा थोडीशी अडचण होत होती. तर मी थोडीशी मदत केली त्यांना वर चढून. आपल्याकडे पक्कड नव्हती, त्याच्यामुळे जी किचनची पक्कड असते ना त्याच्याने हे करून तो स्क्रू फिट्टा करून घेतला आणि झालं. मग सगळं व्यवस्थित झालेलं आहे. चांगल्या प्रकारे असा फॅन आपला फिट्ट करून झाला. मध्ये ना हा फॅन बिघडला होता एक 4 का 5 दिवसापूर्वी. त्यावेळेस कुणालच्या बाबांनीच हा फॅन रिपेअर केला होता. म्हणजे छोटी-मोठी असली कामं असली का ते घरच्या घरी ना असे करतात. गावच्या ठिकाणी अशा लहान-सहान कामांना कोणाला बोलवलं तर पटकन ती कामं होत नाही. पण देवाची कृपा म्हणते मी आणि सगळ्या गोष्टी सुरळीत गेल्या. म्हणजे काही होता होता म्हणजे वाईट घटना होता होता आज राहिलेली आहे. तर सगळी देवाची कृपा आणि देवाचे आशीर्वाद. तर इथे सगळं झालेलं आहे. सगळ्या वस्तू बघा जागेवरती ठेवलेल्या आहेत. देवपूजासुद्धा माझी संध्याकाळची इथे करून झालेली आहे. आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे रात्रीच्या जेवणाची तयारी.
म्हणजे जेवण काय असं फारसं करायचं नाही आहे दुपारचं थोडंसं. त्याच्यामुळे मी आता थोडंसं एक्स्ट्रा जे काम आहे ना किचनचं ते करायला घेतले. एक्स्ट्रा म्हणजे आपल्या आठवड्याची तयारी, म्हणजे मसाले वगैरे आहेत ना, खोबरं वगैरे आहे ते किसून ठेवते. आणि वाटप माझं ना संपलेलं आहे, त्याच्यामुळे वाटपाची तयारी मी आता करून घेते. म्हणजे नारळ घ्यायचा आहे, कांदा वगैरे चिरायचं आहे, नारळ तोडून घेतलेले आहेत. म्हणजे आता काम कमी आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं हे काम आता माझं होऊन जाईल, मग उद्या मला थोडंसं बरं पडेल. तर वाटप काय बऱ्याच वेळा ते शेअर केलेलं आहे की कशा पद्धतीने मी वाटप वगैरे काढते, माहीत आहे सर्वांना, त्याच्यामुळे फार तसं काही दाखवत नाही आहे. नारळ बघा, टी व्ही चालू आहे, टी व्ही चालू आहे ना आमच्याकडे. तर हे बघा, हे नारळ फोडून घेतलेले आहे, त्याला पटकन आहे ना किसून घेते, नंतर त्याला कांदा चिरून घेते आणि मसाला वगैरे रेडी करते पटापट. तर हे बघा, नारळ माझं किसून झालेलं आहे. इथे सोयाबीन भिजवले होते, एक 10 मिनटं भिजत घातले, त्यातलं पाणी काढून टाकले आणि 1 वाटी बासमती तांदूळ भिजवले. पटकन सोयाबीनचा पुलाव करायचा आहे. तर इथे फोडणी वगैरे बघा माझी करून झालेली आहे. तमालपत्र, कांदा, लसूण वगैरे सगळं टाकलं आहे आणि मीठ, मसाले सगळं जे काय असतात ना मसाले, थोडंसं दही टाकलेलं आहे, टोमॅटो आणि चांगली अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे. आता ह्यात हे सोयाबीन मला टाकायचे आणि इथे आपलं कांदा लवकर लाल व्हावा ना म्हणून मी ते झाकण ठेवलं होतं. वाटपाची तयारी म्हणजे पटापट दोन्ही कामं चालू आहेत, म्हणजे लवकर व्हावं म्हणून. ही ग्रेव्ही आता छान झाली. आता हे सोयाबीन ह्यात टाकते. सोयाबीन थोडेसे मी जास्त घेतलेत आणि तांदूळ कमी, कारण सोयाबीनला मला आवडतात पुलावमधले खायला, त्याच्यामुळे. आता ही छान अशी ग्रेव्ही तयार झाली की त्यात पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी आली का त्यात मग तांदूळ टाकायचे आणि शिजवलं की आपला सोयाबीनचा पुलाव वाटप आपलं झालेलं आहे भाजून. आता हे कसं आत्ता नाही मी वाटणार आहे, कारण उशीर झाला आहे खूप. आणि हे जे खोबरं किसून ठेवलं आहे ते आता ह्या डब्यामध्ये भरून पॅक करून ठेवते फ्रीजरमध्ये. म्हणजे आयत्या वेळेस आपल्याला पालेभाजी वगैरे करायला लागतं की नाही, किंवा डाळीमध्ये वगैरे, त्यावेळेस मग चटणी बनवायला ते असं मला पटकन कामाला येतं. आणि आता जेवण जो पुलाव बनवला आहे तो अजून होतो आहे, एक 5 मिनटामध्ये होऊन जाईल. अशी सगळी पूर्वतयारी 8 दिवसाची करून झालेली आहे. आता वाटप कसं वाटायचं होतं, पण थोडासा जरा आळसच म्हणेन मी, आळसच केला. आता राहू देत, भरपूर काम केलं आहे किचनचं. झालं हे व्यवस्थित पॅक करून ठेवलं बर्फाच्या खाण्यामध्ये, का खराब होत नाही मग ओलं खोबरं. तुम्हाला मी माझं ना फ्रीजरमधलं स्टोरेज दाखवते. हे बघा काय काय, हे सगळं मसाले वगैरे असतात ना, गरम मसाले वगैरे सगळं ठेवलेलं आहे इथे. ओलं खोबरं, चटणी वगैरे जी वाटून ठेवली ती आहे सगळं. हे असे डबे ठेवलेले असतात. चला, तर असं जेवण घेतलं बघा वाढायला. सोयाबीनचा पुलाव आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना, ह्या दुपारच्या भाज्या आहेत. आणि थोडंसं जोडीला कांदा आणि काकडी. आता त्या कांद्यावरती थोडंसं लोणचं टाकायचं, म्हणजे कांदा तो आपला आहे ना चवीला चांगला लागतो खायला, म्हणजे मिक्स करून खायचं ते. खार असतो ना, खार तो छान लागतो. आता ही जी भाजी तुम्हाला मिक्स झालेली दिसते ना, ती एकाच याच्यामध्ये ठेवली होती मी डिशमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला मिक्स झालेली दिसते ती. तर खूप जोरदार पाऊस पडत होता बघापासून. आत्ता थोडासा पाऊस बघा कमी झालेला आहे. सगळं काम माझं झालेलं आहे आज दिवसभराचं. आता शेवटचं राहिलं आहे थोडंसं, माझं स्वतःच सगळं आटवायचं बाकी आहे. तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.